नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः। कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन। जया लाभाची आशा करोनी धैर्य बाहूंचा भरवसा। घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार क्रमशः आपण करत असताना ओपांत्य श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत। प्रसंगानुसार विषयाचा प्रारंभ झालेला आहे की एखादा साधक परमात्म प्राप्तीची साधना करत आहे, परंतु त्याला त्या जीवनामध्ये साक्षात्कार न होता जर त्याचं आयुष्य मावळलं किंवा त्याने अल्प प्रयत्न केले तर अशा साधकाची सद्गती होते का अधोगती होते, या गतीच्या विषयी भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारला। प्रश्न कोणाला विचारावा? ज्या परमात्म्याला सगळ्यांच्या गतीचं ज्ञान आहे, म्हणून त्याला भगवान असं म्हणतात, भूतानाम अगतिम गतिम। जो विद्या जाणतो अविद्या जाणतो, सगळ्या प्राणीमात्रांचा उत्पत्ती विनाशही ज्याला कळतो आणि सगळ्याची गती अगती ज्या परमात्म्याला एक समवयामध्ये ज्ञात आहे, अशा परमात्म्याला भगवान किंवा उपाधी लागल्यामुळे माया ही उपाधी भगवत स्वरूपाला आवृत्त करत नाही। जसं जीवाला मागच्या जन्माचा आता आठवत नाही आणि आताचं पुढं आठवेल असं काही सांगता येत नाही, म्हणजे जीवाची उपाधी अविद्या असल्यामुळे त्याच्या स्वरूपावरती आवरण करते, परंतु माया उपाधी ईश्वर स्वरूपाला आवृत्त करत नसल्यामुळे ती शुद्ध सत्वगुणवती, त्यामुळे ईश्वराला सर्व प्राणीमात्रांचं सगळ्या प्रकारच्या जन्माचं सगळं आठवतं। देवाला कसं काय आठवतं हे देवालाच कळतं आहे। वेदाहम समतितानी वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन। म्हणून माझ्या या संशयाचं निराकरण आपल्याशिवाय कोणीही करू शकत नाही। म्हणजे एखाद्या साधकाची वर्तमान काळातली असणारी साधनेची प्रगती यावरून त्याची आगामी काळातली गती कळत असते। चालत आहे मग कळव येते। एखादी व्यक्ती चालताना रस्त्याने चालत असेल तर त्याच्या चालण्याच्या वेगावरून तो मुक्कामाला किती वेळेपर्यंत जाईल हे आपल्याला लक्षात येतं। बघा, माऊलींच्या सोहळ्यामध्ये आपण चाललो, जे माणसं भजनामध्ये दिंडीत चालतात त्यांना सायंकाळ होते, आणि जे दिंडीला ओव्हरटेक करून पुढं जातात तर ते बहुधा 11 वाजेपर्यंत आपल्या मुक्कामाला पोहोचतात। असं घडतं व्यवहारामध्ये, हे झालं उदाहरण। तर त्या गतीवरून त्याचा मुक्काम कळतो। तसा साधकाच्या अभ्यासाची गती किंवा साधनेची गती यावरून त्याला प्राप्त काय होणार हे कळतं। जरी वर्तमान काळामध्ये साक्षात्कार नाही झाला, भगवत दर्शनाच्या अभावी मोक्ष नाही मिळाला, तरी पण त्याची अधोगती होत नाही। अशा साधकाला योग भ्रष्ट म्हणतात। आता व्यवहारामध्ये भ्रष्ट शब्दाचा फारच कनिष्ठ अर्थ होऊन गेला, त्यामुळे आपल्याला असं वाटतं योग भ्रष्ट म्हणजे फारच कनिष्ठ आहे की काय, तसा अर्थ नाही। एका जीवनामध्ये त्याला भगवत दर्शनाचा योग आला नाही आणि त्या योगापासून जो लांब राहिला, दुरावला, अंतराला, म्हणून त्याला योगभ्रष्ट म्हणायचं। त्याचा काही फार कनिष्ठ अर्थ नाही। तो पहिल्यांदा मुक्काम स्वर्गामध्ये करतो, पण तिथल्या भोगामध्ये न रमता मग त्याच्या जन्माचा प्रसंग आला तर पहिल्यांदा तो असणारा योगभ्रष्ट एका पवित्र श्रीमंत कुळामध्ये जन्माला येतो, आणि त्याहीपेक्षा जास्त जर पुण्य असेल तर बुद्धिमान दारिद्र्य संपन्न योगी पुरुषांच्या कुळामध्ये जन्म मिळाला की मागील जन्मामध्ये कमवलेली बुद्धी त्याचा पुन्हा त्याला संयोग होतो, आणि मग मागच्या जन्मापेक्षा जास्त प्रयत्न तो संसिद्धी अर्थात आत्मप्राप्तीसाठी करतो। कारण गत जन्मातला अभ्यास हा त्याला बळजबरीनं साधनेमध्ये खेचून आणतो। पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते वशोऽपि सः जिज्ञासूरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते। म्हणून आपण वर्तमान काळामध्ये एवढा साधनेचा अभ्यास केला पाहिजे, एवढा आपला अभ्यास झाला पाहिजे की या अभ्यासाच्या संस्काराच्या जोरावर आगामी जरी आपल्याला एखादा कनिष्ठ जन्म मिळाला
तर अभ्यासाचं बळ असं असावं की त्या अभ्यासाच्या बळाने पुन्हा आपण परमार्थामध्ये खेचले जाऊ, इतका आपला पराकोटीचा अभ्यास असावा. अभ्यास दोनच प्रकारचा आहे. एक आहे धर्मसंस्काराचा अभ्यास आणि दुसरा आहे अधर्म संस्काराचा अभ्यास, किंवा थोड्या भाषेमध्ये एक दैवी संपत्तीचा अभ्यास आणि दुसरा आसुरी संपत्तीचा अभ्यास आहे. मग आपल्याला सकारात्मक अभ्यास वाढवला पाहिजे. दैवी संपत्तीचा अभ्यास वाढला की आसुरी संपत्तीच्या संस्कारावर विजय मिळवता येतो. नाहीतर आपण आसुरी संपत्तीचा अभ्यास पुन्हा वाढवला तर मागचा तर अभ्यास कमवलेलाच होता, आता पुन्हा त्यामध्ये वाढ गेली की पुढे भविष्यामध्ये अधोगती ठरलेलीच आहे. अभ्यास करत असताना एक अभ्यास प्रबळ केला पाहिजे आणि मागच्या संस्काराला वाईट असेल तर त्याचा अभिभव किंवा पराभव केला पाहिजे. इथे साधकाचा कस लागतो. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी या सर्वांना शैथिल्य प्राप्त होऊ शकतं, पण त्यावर पुन्हा अवसादन टाकून पुन्हा नवीन उत्साहाने अभ्यास करणं, याला धैर्य, जिद्द, चिकाटी लागते. आणि तसा तो पूर्व अभ्यासाने अभ्यास करतो. त्याला अनेक प्रतिबंध आलेले होते, पण ते सगळे प्रतिबंध त्याने बाजूला सारले तर तो याती पराम गतिम. अनेक जन्मापासून त्याने थोडे थोडे संस्कार जमा केलेले आहे आणि ते संस्कार एकत्र समूह त्याचा आला की सम्यक ज्ञानाची प्राप्ती करून तो परागतीला प्राप्त होतो. ज्या गतीच्या पलीकडे आता कोणती गती प्राप्त करावी लागत नाही. आपण कालपर्यंत हा सगळा विचार केला, त्याने 100 जन्माचे असे फार मोठे शतक पार केले आहे. वर्षशतांची या कोळी 100 वर्ष आयुष्य मिळतं असा मानवी देह आहे. असे त्यांनी कोट्यावधी जन्म घेतले आणि बाकीचे 84 लाखापैकी जन्मसहस्रांची आडी. हजारो जन्माचे संकट होते, सगळ्यामधून तो पोहून आला. लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची, आत्मप्राप्तीचा किनारा आहे. आणि त्या किनाऱ्याला जायचं असेल तर मध्यंतरी वाहणारा प्रवाह हा अनेक प्रकारच्या शरीराच्या जन्माचा आहे. त्या सगळ्या जन्माच्या प्रवाहाला, पाण्याला त्याने बाहुबळाने पोहून पलीकडे गेलेला आहे. आणि म्हणून आगामी जन्मामध्ये सगळे साधन त्याला आपोआप अनुसरण करतात. विवेक प्राप्त होतो, वैराग्य प्राप्त होतं आणि विवेकाचा वेग प्रचंड असल्यामुळे भगवत दर्शन त्याच्या टप्प्यामध्ये आलं, कक्षेमध्ये आलं की तो विवेकसुद्धा माग जागेवर राहतो आणि त्याला भगवत साक्षात्कार करून देतो. आपण पाठीमागे एक उदाहरण पाहिलं होतं. सध्याच्या काळामध्ये जलतरण तलाव असतात. थोडा शब्द कठीण वाटेल, स्विमिंग पूल असतात, ते आपल्याला लवकर कळेल. जलतरण तलाव असतात की नाही, तर त्या तलावावर गेल्यानंतर एक फळी असते आणि त्या फळीच्या खाली गुंडाळी असते. म्हणजे काय, स्प्रिंग असते. हां, त्याला गुंडाळी म्हणतात मराठीमध्ये. आणि त्या फळीवर आपण दाब दिला किती असणारी फळी त्या पोहणाऱ्या व्यक्तीला पाण्यात ढकलते, ती जागेवर राहते. तसा विवेक साधकाला ब्रह्मसाक्षात्कारामध्ये एकरूप करून देतो आणि तो विवेक मागेच राहतो. पाठी विचारित या वेगा, तो विवेकही ठाके माघा. मग अविचारणी येते अंगा घडोनी जाय. जिथपर्यंत विचार पोहोचत नाही, विचाराचं जिथं काम उपयोगी पडत नाही, असं अविचारणीय, विचाराच्या कक्षेमध्ये न सापडणारं असं जे परब्रह्म स्वयंप्रकाश तत्व आहे, त्या तत्वाशी तो एकरूप होतो. तेथे मनपणाने राहत नाही. प्राणाचा चंचलपणा संपून जातो. आपल्या स्वरूपामध्ये आकाशसुद्धा लयाला जातं. प्रणवाचा विस्तारसुद्धा जिथं बुडून जाईल इतकं शब्दामध्ये वर्णन न करता येणारं सुख त्याला प्राप्त होतं. जिथं प्रणवाचा लाग लागत नाही तिथे 4 वाण्यांचा काय निभाव लागणार आहे. आणि म्हणून शब्द अगोदरच माघारी फिरतात. ऐसे शब्द जात मागोते फिरे. सगळ्या शब्दाचे समूह माघारी राहतात आणि म्हणून ते शब्दात कथन नाही करता येत. मग या साधकाने इथपर्यंत येण्यासाठी काय काय प्रयत्न केले. काल आपण रूपक पाहिलं. ज्ञानोबारा म्हणतात त्याचं तद्रूपतेशी लग्न लागलं आणि ते लग्न लागत असताना त्याला एक मुहूर्त बघावा लागतो. त्याला लग्न घटिका म्हणतात. घटिका म्हणजे एक प्रकारचा घट आहे किंवा मोठ्या वाटीप्रमाणे असणारे एक पात्र आहे. निमुळत्या आकाराचं, ते कळसाच्या आकाराचं पात्र असतं. जसं की आपला एक कलश असतो की नाही, त्या कलशाप्रमाणेच ते पात्र असतं.
पण त्या अर्ध्या कलशाच्या आकाराचं असतं आणि बरोबर त्याला बुडाच्या भागाला सुईच्या आकाराचं एक छिद्र पाडलेलं असतं. त्याचे प्रमाण ठरलेलं आहे, त्या पात्राचा आकार ठरला आहे आणि ते सुईच्या आकाराचं छिद्र पाडावं ते सुद्धा सुवर्णाच्या असणाऱ्या तारेनं असे सगळे त्याचे भाग ठरलेले आहेत. आणि बरोबर ते पाण्यामध्ये पात्र ठेवलं की त्या छिद्रातून ते पाणी वरवर येतं आणि वरती आल्यानंतर एकदा ते पात्र भरलं की ते बरोबर तो घट बुडतो. तो बुडाला की माणसं म्हणतात आता लग्न घटिका बुडाली, म्हणजे आता मुहूर्त पूर्ण झाला. पण त्या पाण्यात खालून कचरा येता कामा नये. जर कचरा आला तर मुहूर्त लांबणीवर जाऊ शकतो बरं. म्हणून ते पाणी स्वच्छही असावं, त्यामध्ये एखादा काडी कचरा येता कामा नये. नाहीतर मग शेवाळ आलं, एखादं पाकळी आली फुलाची किंवा कचरा आला तर ते पाणी वरच येत नाही आणि मग मुहूर्त टळून जाऊ शकतो किंवा वेळ फार होऊ शकतो. पण या साधकाचा असा आहे, त्याने बहुती जन्मी मागिली विक्षेपांचा परमात्म्याला प्रतिबंध करणारा जो कचरा होता ना, त्याच्याकरता त्याने फार जन्म घेतले बरं. त्याने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली, या जन्मात आल्याबरोबर उपजत खेव बुडाली लग्न घटिका. आता त्याला वेळ लागला नाही, ती लग्न त्याचा जन्म होणं आणि जन्म झाल्याबरोबर ही लग्न घटिका पाण्यात बुडणं सोबतच झालं. उपजत खेव बुडाली लग्न घटिका तद्रूप तेसी सुलग्न. याला ज्ञानोबा चांगलं लग्न म्हणतात बरं. म्हणजे व्यवहारातच लग्न होतं असं नाही, परमार्थामध्ये सुद्धा लग्न होतात, पण त्या लग्नाचा गाजावाजा होत नाही. व्यवहारातले लग्न सगळ्याला सांगावे लागतात, पण हे लग्न असं आहे. तो का म्हणे मुक्ती परिनिरी नोवरी आणि तद्रूपतेसी सुलग्न लागून ठेले अभिन्न. जसं आकाशामध्ये येणारे ढग जसे विरून जातात, आकाशरूप होतात, तसं संपूर्ण विश्व जिथून उत्पत्तीला येतं, ज्या स्वरूपावर राहतं आणि पुन्हा जिथं लयाला जातं, असं जे ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाशी तो विद्यमान देहानेच एकरूप होतो. तैसे मग साधू संगे सोबटा ओजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा आव्हांटा डावलोनी आणि जन्मशतांचा वाहतवाना तेवी आस्तीच्या नलईचे वाहना ते तफळ हेतूचा अवगाना कवन चाळी ऐसा शरीर संयोगाच्या राती माझे धावता सडिया आयती तव कर्मक्षयाचे पाहते पहाट झाली तैसी सगुरु कृपा उखाव जळली आणि ज्ञानाची ओतपली पडली ते तर साम्याची रिद्धी वगळली तयाची दृष्टी. हा साधकाचा प्रवास 7व्या अध्यायामध्ये प्रतिपादन केला. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. तो ज्ञान प्राप्त करून मत्स्वरूपाला प्राप्त होतो. तैसे विश्व जेथ होये मागवते जेथ लया जाये ते विद्यमानीची देहे झाला तोगा. म्हणजे विद्यमान देहामध्ये झाला बरं, आता त्याचा देह पडला नाही. शब्द किती गोड आहे. मागे त्याचा देह पडला होता, म्हणजे कसा इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्तीच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुती न एववेची ऐसा असतो गेला माझा रीचे आयुष्य भानू. त्याचा आयुष्याचा भावनो मावळला होता. पण इथे तसं नाही. विद्यमानेची देहे काय योग्यता असेल, काय अधिकार असेल त्या योगभ्रष्ट पुरुषाचा, की विद्यमान देहामध्येच तो आता ब्रह्म झालेला आहे. म्हणजे विद्यमान देहामध्ये ब्रह्म झाला तर आता देह पडत नाही आणि मागे ब्रह्म न होताच तो देह पडला होता. म्हणून त्याला योगभ्रष्ट म्हणतात ना. म्हणजे ब्रह्मप्राप्तीची इच्छा होती पण देह पडला, आता इच्छा पूर्ण झाली तरी देह पडत नाही, म्हणून त्याला जीवनमुक्त म्हणतात. का? कारण प्रारब्ध शेष म्हणतात त्याला. प्रारब्ध शिल्लक राहिलं आणि ब्रह्मज्ञान जरी झालं तरी देह मात्र पडत नाही, म्हणून तो जिवंत असतो पण कोणत्याही बंधनामध्ये अडकत नाही, म्हणून त्याला मुक्त म्हणतात. जो कशात सापडत नाही, गेले आशापाश निवारोनी, म्हणून त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि हे आपल्या वारकरी संप्रदायाचं जीवनमुक्तीचं वैभव आहे बरं. या वैभवामध्ये जीवनमुक्तीमध्ये जरी तो मुक्त झाला तर परत प्रसंगाला तो कर्मही करू शकतो, प्रसंगाला तो भक्तीही करू शकतो, प्रसंगाला तो खांद्यावर पताका घेऊन पंढरीची वारीसुद्धा करू शकतो.
माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. जीवनमुक्ती करता तो सगळ्या प्रकारची कर्म करू शकतो, पण प्रतिबंध मात्र लागत नाही. म्हणून म्हणावं लागतं ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. हे ज्ञान गिळोनी म्हणजे काय? ब्रह्मज्ञान संपादन करायचं, ब्रह्मज्ञानाचा अहंकार ठेवायचा नाही. ज्ञानही पुन्हा गिळून टाकायचं, म्हणजे ज्या ब्रह्मज्ञानाने अज्ञानाला निवृत्त केलं, आता त्याला कामच राहिलं नाही. त्याच्यामुळं ते ज्ञानसुद्धा स्वपरविरोधी असल्यामुळे ते स्वतः निवृत्त होतं. याला म्हणतात ज्ञान गिळोनी. ज्ञान तर प्राप्त नाही केलं आणि दुसऱ्याला नाव ठेवू लागला, म्हणे बघा तुमचं असं आहे का, ज्ञान गिळोनी गावा गोविंद का. अरे ज्याला हे झालं ना तो असं सांगत नसतो. ज्ञान गिळोनी गावा गोविंद का, सहज त्याच्या हातून ते भजन होतं, त्याला प्रतिबंध कोणताही होत नाही, अशी त्याची भूमिका असते. तैसे विश्व जेथ होई मागो ते जेथ लया जाई. ते विद्यमानेची देहे विद्यमान देहानेच तो ब्रह्म झाला, ब्रह्मस्वरूप झाला. लक्षण केलं बरं. यतो वायुमानी भूताने जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. म्हणून विश्व जिथं होतं, ज्यावर राहतं, ज्या परमतत्वाशी पुन्हा लयाला जातं, असं फक्त ब्रह्मतत्व आहे. आणि ते ब्रह्मतत्व असल्यामुळे लक्षण सांगावं लागतं. अर्थात हे विश्व जेथ होय मागो ते जेथ लया जाय, हे काही स्वरूप लक्षण नाही, हे तटस्थ लक्षण आहे. जे कधी असतं कधी नसतं, पण अन्यांपासून व्यावर्त करतं, वेगळं करतं, त्याला म्हणतात तटस्थ लक्षण. आणि जे स्वरूप असतं, इतरांपासून व्यावृत्त करतं, त्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. सच्चिदानंद ब्रह्म आहे, विज्ञानम आनंदम ब्रह्म, हे ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे, जे ब्रह्मस्वरूपाला सोडून कधीच राहत नाही. पण विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणं हे परब्रह्मावर आले लक्षण, हे मात्र कधी असतं आणि कधी नसतं. उत्पत्ती कालामध्ये असतं, प्रलय काळात नसतं, म्हणून त्याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. जसं की बाबा एखादं घर सांगायचं आहे, पत्ता सांगायचा. मग आपण म्हणलो देवदत्ताचं घर कोणतं आहे, ज्या घरावर कावळा बसलेला आहे ते देवदत्ताचं घर आहे. मग त्या कावळ्याच्या मनात येईल तोपर्यंत राहतो कावळा, आणि जर त्याला काही दिसलं तर कावळा उडूनही जातो की नाही. म्हणजे ते कधी असतं आणि कधी नसतं, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. असं तटस्थ लक्षण त्या ब्रह्माचं आहे. जन्माद्यशयतः असं ब्रह्मसूत्र आहे. आणि आत्ताच आपण श्लोक पाहिला उपनिषदातला, यतो वा इमानी भूतानि जायन्ते, हे सगळं तटस्थ लक्षण आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे मात्र स्वरूप लक्षण आहे. तैसे विश्व जेथ होय मागो ते जेथ लया जाय. ते परब्रह्मतत्व विद्यमानेची देहे झाला तोगा. विद्यमान असणाऱ्या देहानेच तो ब्रह्म झाला. अर्थात हा योगी आहे. आणि या योग्याचं महत्त्व किती मोठं, तर त्याची स्तुती परमात्मा पुढच्या उपांत्य श्लोकामधून करतात. तपस्वीभ्यः अधिकः योगी ज्ञानीभ्यः अपि मतः अधिकः कर्मीभ्यः अधिकः योगी तस्मात् योगी भव अर्जुन. पदच्छेद असा आहे, हे अर्जुन, ज्याचं अंतकरण अतिशय सरळ आहे, रुजू स्वभावाचा किंवा आर्जव संपन्न असल्यामुळे त्याला अर्जुन असं म्हणतात. ज्याच्या मनात थोडक्यात गाठ नाही, हे आपल्याला लवकर समजतं. ज्याचं सरळ मन आहे, सरळ, त्याला आर्जव रुजू स्वभाव म्हणतात. या स्वभावाला प्राप्त असल्यामुळे हे अर्जुन योगी कसा आहे, अर्थात योगाची साधना करणारा, त्याला योगीच म्हणतात. योगी शब्द सामान्य आहे. सामान्य आहे म्हणजे सगळीकडे त्याचा अर्थ लागतो. जसं की कर्म योगी, भक्त योगी, अष्टांग योगी आणि ज्ञानयोगी. म्हणजे जे साधन परमात्म्याशी जोडून देतं त्याला म्हणतात योग, आणि त्या साधनाचा अनुष्ठान करणारा त्याला म्हणतात योगी. मग अष्टांग योगी हा सुद्धा योगीच आहे. आणि ज्ञानाच्या द्वारे भगवत दर्शन करणारा तो सुद्धा योगीच आहे. पण इथे मात्र जो योगी घेतला तो कोणता, ज्याला तत्त्वज्ञान झालेलं आहे आणि जो मनोनाश वासनाक्षय करण्यासाठी पुन्हा अष्टांग योगाचा अभ्यास करतो आहे. म्हणजे अष्टांग योगाच्या योगाने संपन्न असल्यामुळे पण योगी आहे आणि तत्त्वज्ञान असल्यामुळे ज्ञानयोगीसुद्धा आहे. तर असा योगी किती श्रेष्ठ आहे. म्हणजे एखाद्याला नुसतं परोक्ष ज्ञान असेल आणि अपरोक्ष ज्ञान नसेल तर परोक्ष ज्ञानापेक्षा अपरोक्ष ज्ञानी श्रेष्ठ आहे. पण अपरोक्ष ज्ञानी एखादा आहे आणि मनोनाश वासनाक्षय करत नसेल
तर त्याला विदेह कैवल्य मिळेल, पण जीवनमुक्ती मिळणार नाही. म्हणून नुसता अपरोक्ष ज्ञानी असेल तर त्यापेक्षा जीवनमुक्त श्रेष्ठ आहे. वास्तविक अपरोक्ष ज्ञानी पुरुषाला, म्हणजे ज्या अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, ज्याला प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान झालं तर त्याला विदेह कैवल्य म्हणजे देहपातानंतर मोक्ष मिळतो, यात संशय घेण्याचं काही कारण नाही. पण जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याला आनंद घेता येत नाही. आणि असा आनंद घेणारा योगी तो श्रेष्ठ आहे. कोणापेक्षा श्रेष्ठ आहे? तपस्वीभ्यः अधिकः योगी. जे तप करतात, तपाचे प्रकार आहे. तपामध्ये तपती नावाचा धातू म्हणजे क्रियापद आहे, ज्याच्यामध्ये तापलं जातं, तप्त होतो. आणि तप्त झालं की शुद्धता मिळते. सोन्याचं शुद्धीकरण करतात ना, तर त्या सोन्याचं शुद्धीकरण पाहत असताना 2-4 त्याच्या कसोट्या आहे. पहिलं तर सोन्याला ताडण करतात, म्हणजे ठोकतात सोन्याला. सोन्याचा अतिशय पातळ असणारा पत्रा तयार होऊ शकतो, हे अतिशय पातळ. बघा, मंदिरामध्ये चांदीचा दरवाजा असतो आणि काही मंदिरामध्ये सोन्याचे दरवाजे असतात किंवा महिरप असते. तर त्याला आपण जितकंही ठोकू तितकं ते पातळ होतं, तुटत नाही. हे पहिलं सोन्याचं लक्षण आहे. आणि हिनकस भाग असे की त्याचा तुकडा पडतो. पहिलं ताडण केलं जातं. कधी कधी कसोटीच्या दगडावर त्याला घासलं जातं. दुसरी परीक्षा, त्याच्यावर तिसरी परीक्षा आम्ल परीक्षण केलं जातं, म्हणजे ॲसिड टाकतात, पण शुद्ध सोन्याला डाग पडत नाही. आणि या 3ही परीक्षेमध्ये लक्षात आलं जर नाही तर त्या सोन्याला अग्नीच्या भट्टीमध्ये तापवतात. आता अग्नीमध्ये तापलं तर सोन्याचं एकीकडे वजन कमी होतं, कारण त्यातला कलंक हिनकस भाग निघून जातो. म्हणजे एकीकडे किलोमध्ये नाही, ग्रॅममध्ये म्हणावं लागेल, किलोचं भाव लय मोठा आहे, त्याचं असणारं तोळ्यातलं वजन ते कमी होतं. पण शुद्धता मिळाल्यामुळे मोलाचं वजन वाढतं, म्हणजे मोल वाढतं त्याचं. म्हणजे तप्त झालं की शुद्धता मिळते. जसं सोनं अग्नीमध्ये तापल्यानंतर त्याच्यातला हिनकस भाग जुळून जातो, तसं आपण कायिक वाचिक मानसिक तप केलं की आपल्यातले दोष जळून जातात. म्हणून तप करावं लागतं बरं. तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठे नांदे. तपाचं सामर्थ्य सांगितलं की नाही, हे तपच आहे सगळं. म्हणून कायिक वाचिक मानसिक तपाचा विचार 17व्या अध्यायामध्ये विस्ताराने आलेला आहे. त्या तपाचे अनेक प्रकार आहे. काही माणसं कृच्छ्र व्रत तप करतात किंवा चांद्रायन व्रताचे तप करतात. आपण ते चांद्रायन एकदा पाहिलं होतं. म्हणजे अमावस्या झाल्यानंतर सुरू करायचं ते. आता 2-4 दिवसात अमावस्या येणार आहे. बघा, करायचं असेल कोणाला तर प्रतिपदेला 1 घास अन्न खायचं. शास्त्रामध्ये त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. मोर आपल्या पिलांना जन्माला घालतो की नाही, तर ते पिलं अंड्यामध्ये राहतात. तर त्याचा आकार जेवढा असेल तेवढाच घास घ्यायचा. एका दिवसाला 1, एका वेळेला 1 नाही, एका दिवसाला 1, 24 तासामध्ये. दुसऱ्या दिवशी 2 घ्यायचे. असं ते वाढवत पौर्णिमेपर्यंत 15 घास घ्यायचे, तरी काही पोट भरणार नाही. आणि पौर्णिमेच्या नंतर पुन्हा 1 घास कमी करायचा. अमावस्येला पूर्ण उपवास. असं महिनाभराचं चंद्रकलेच्या वाढीनुसार आणि घटानुसार जे व्रत केलं जातं त्याला चांद्रायन व्रत म्हणतात. तेवढंच अन्न खायचं, जास्त खायचं नाही. मग एका महिन्याला 1 चांद्रायन व्रत. आणि कृच्छ्र व्रत सांगत असताना शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये धान्याची सोंगणी केली की जे धान्याचे कण जमिनीमध्ये पडतात ते वेचून आणायचे, गाईला खाऊ घालायचे. आणि गाईच्या उदरातून शेणातून आले की ते धुवून काढायचे आणि त्याच्यावर उपजीविका चालवायची. हा झाला पहिला प्रकार. किंवा दुसरा, जिथं धान्याचा बाजार भरतो त्या बाजारात सायंकाळी जायचं, जेव्हा सगळे बाजारातले लोक निघून जातील तेव्हा. आणि रस्त्यावर पडलेलं धान्य झाडून आणायचं, ते धुवून पुन्हा गाईला खाऊ घालायचं. आणि ते पुन्हा शेणातून आलं की धुवून काढायचं. त्याच्यातही पुन्हा दुसरा प्रकार आहे, ते सुद्धा गोमूत्राने धुवून काढायचं. मग पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि खायचं. हे ऐकलं तरी कठीण आहे. जे कृच्छ्र आणि चांद्रायन व्रत हे तप आहे. तपाचे प्रकार अनेक आहे. खूप तप करताय, कोणता तरी एक नियम केला की तप वाढत असतं. समजा आपण जेवण करताना मौन धारण करतो, तपच आहे. किंवा काही माणसं बघा, भोजन करत असताना पहिल्यांदा जेवढं वाढलं जातं ना, पहिल्यांदा तेवढंच खातात, परत खात नाही, तपच आहे. या छोट्या छोट्या गोष्टी पण त्याने संयम तयार होतो. आणि मनुष्याचा इंद्रियावर मनावर संयम आला की त्याला एक आतून आत्मिक बळ येतं.
आणि त्या बळाने त्याला धैर्य मिळतं. हे छोटे छोटेच गोष्टी असतात पण खूप सहकारी असतात. किंवा काही मंडळी एकादशीला मौन धारण करतात, एकादशीला बोलणार असं नाही, तर त्यातून सुद्धा संयम असतो. मी एका महापुरुषांचं ऐकलं, ते प्रत्येक सोमवारीवर मौन करायचे. मग ते ऐकून मी सुद्धा सुरू केलं होतं, मग सुटलं ते आता. म्हणजे मौन आहे, तप म्हणतात. छोट्या छोट्या गोष्टी, किंवा परिग्रह करायचा नाही, किंवा अशुद्ध आचरण करणाऱ्या पुरुषाच्या कोणत्या वस्तूचा ग्रहण करायचा नाही. तर हे काही नियम असतात, तप असतात. की आपण भोजन करतो तर वरून मीठ घ्यायचं नाही. छोट्या छोट्याच गोष्टी आहे, पण त्याच्यातून तप घडतं. आणि तप मनुष्याला आतून बळ देतं. तपाने शुद्धता प्राप्त होते, हे तप आहे. त्याच्यामध्ये असा एक विचार आला की शरद पौर्णिमा जर आली की नाही, तर शरद पौर्णिमेने नदी शुद्ध होते, तपाने अंतःकरण शुद्ध होतं, सत्तेनं, सत्य म्हणजे खरं बोलणं, याने वाणी शुद्ध होते. काही गोष्टीला काल शुद्ध करत असतो, काल, आणि काही गोष्टीला कर्म शुद्ध करत असतं. आता ते शुद्धीचे अनेक प्रकार आहे, सगळे काही सांगण्यासारखे इथं नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये याचा गोड विचार केला बा, शुद्धी आणि अशुद्धीचा विचार. तर असं तप करणाऱ्या पुरुषापेक्षा योगी म्हणजे ज्ञानयोगी, जो तत्त्वज्ञानाच्या बरोबर मनोनाशाचा, वासनाक्षयाचा अभ्यास करतो, तो योगी अधिक श्रेष्ठ आहे. त्याची तुलना केली बरं. म्हणून कधीकधी आपल्याला असं वाटतं की नाही, आपण बुवा श्रवण करतो किंवा आपण स्वाध्याय करतो, पण आपली तीर्थयात्रा काही झाली नाही, अजून आपण काही तप केलं नाही, तर असा मनात कधीच विचार येऊ देऊ नये. हो का जपतपे श्रोत यांची फळा आली. आपण जप आणि तप केलं म्हणून तर आपल्याला श्रवण करायला मिळतं की नाही, म्हणून तर आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो आहे किंवा शास्त्राचं चिंतन करतो आहे. फार मोठं तप केलं तर हे ऐकायला भेटतं, नाही तर तसं भेटत नाही ना. आपल्या मनामध्ये असं कधी येऊ नये म्हणे बुवा आमच्या शेजारच्या माणसाने ट्रिप काढली आणि मी काय अजून कुठं गेलोच नाही, तर असं कधीच वाटू नये. त्याला जे पुण्य मिळणार आहे त्यापेक्षा अत्यधिक पुण्य आपल्याला मिळणार आहे. आपण कधीतरी विचार पाहिला होता की वेदांत शास्त्राचं श्रवण करायला साधक जर निघाला, तर त्याच्या एका पावलामध्ये 80 कृच्छ्र आणि 80 चांद्रायण व्रत केल्यानंतर जे तप मिळतं, पुण्य मिळतं, ते त्याला एका पावलात मिळतं. म्हणून ज्याचं घर जेवढं लांब असेल तेवढा जास्त तो पुण्यवान आहे. पण पायी आला पाहिजे बरं, असं आहे. तपस्वीभ्यः अधिकः योगी, तपस्वीपेक्षा योगी अधिक आहे. आता वाहनात येतो आपण, तेवढा भागचा, जिथं आपण वाहन पार्किंगला लावतो तिथपासून जरी पावलं मोजले तरी भरपूर झाले. तपस्वीपेक्षा योगी अधिक आहे. अथवा एकांतारा कृश्री चांद्रायणे मासोपवाशी शोषोने धातू राशी करीती तपे. 17व्या अध्यायामध्ये एकांतरा म्हणजे एकच वेळा जेवायचं, त्याला नक्तम म्हणतात, एकच वेळा जेवायचं, दुसऱ्या दिवशी उपवास. एकांतरा कृच्छ्री म्हणजे कठीण तप आहे. किंवा चांद्रायणी मासोपवाशी, चांद्रायणी व्रत करायचं आणि 1 महिनाभर उपवाशी राहायचं. अशी तप करून सप्तधातूच्या राशी त्या शोषल्या जातात. स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरातीची तप. जसं अग्नीमध्ये सोनं तापलं ना, तर ते हिनकस भाग जळाल्यामुळे त्याचं वजन कमी होतं. तसं तप केल्यानंतर मनुष्याच्या प्राणाची, इंद्रियाची, शरीराची आटणी होते. हे तपस्वी पुरुषाचं आहे बरं. त्यामुळे ते फार तपस्वी बरं. बघा ना किती तेज आहे त्यांच्या मुखावर, तर ते तपाचं नसतं, तुपाचं असतं. अरे तपाने कुठं शरीर घटत असतं उलट. म्हणून ते माणसं व्यवहारात ते माणसं फसतात. बघा काय तेजस्वी बाबा, त्याचं शरीरावर पाहिलं का असं वाटतं काय तपाचं तेज नसतं, ते आहाराधिकाचं असतं. पण तपामध्ये मनुष्य शोषला जातो. प्राणेंद्रिय शरीरा आटणी करण्याची वेळा तेची तप. पण तशा कठीण तपापेक्षा ज्ञानसाधना करणारा योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानीभ्यः अपि मतः अधिकः. भगवान म्हणतात, जो परोक्ष ज्ञानी आहे किंवा ज्याला शास्त्रविषयक ज्ञान आहे, म्हणजे षडंग शास्त्राचं ज्ञान आहे, चहुविधी जाण, साही शास्त्री कारण, या सगळ्याचं त्याला ज्ञान आहे. अगदी मुखोद्गत पुराणे कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. असं शास्त्रविषयाचं त्याला परोक्ष ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान नाही. किंवा परोक्ष ज्ञानापेक्षा अपरोक्ष ज्ञानी श्रेष्ठ आहे. आणि अपरोक्ष ज्ञानापेक्षा सुद्धा अपरोक्ष ज्ञानी पुरुषाला तत्त्वज्ञान झालेलं आहे, पण तो आपल्या मनाचं चांचल्य नष्ट नाही करत.
आणि ज्याला वाईट असणाऱ्या वासनेचा क्षय नाही झालेला, तर अशा अपरोक्ष ज्ञानी पुरुषापेक्षा सुद्धा मनोनाश वासनाक्षय करणारा, तत्त्वज्ञानाचाही अभ्यास करणारा योगी अधिक श्रेष्ठ आहे. भगवंताचं माझं मत आहे. भगवंताचं मतदान आहे इथं. अधिकहा मतः हा माझा निश्चय आहे, संमती आहे. कर्मीभ्यः अधिकहा योगी. आणि जे कर्म करतात, कर्म करत असताना मग इष्ट आपूर्त किंवा जे सकाम कर्म करतात, अग्निहोत्रादी कर्म करतात, ज्याच्यातून पुण्य प्राप्त होईल आणि स्वर्ग मिळेल, त्या कर्मी पुरुषांपेक्षा सुद्धा हा योगी श्रेष्ठ आहे. म्हणजे बघा बरं, तपस्वी, कर्मी आणि परोक्ष किंवा अपरोक्ष ज्ञानी यांच्यापेक्षा सुद्धा हा ज्ञानीच आहे. पण परोक्ष ज्ञानापेक्षा अपरोक्ष ज्ञानी श्रेष्ठ आणि अपरोक्ष ज्ञानापेक्षा सुद्धा तत्त्वज्ञानाच्या बरोबर सह मनोनाश वासनाक्षयाचा असा योगाचा अभ्यास करणारा तो मात्र श्रेष्ठ आहे. आणि तस्मात म्हणून अर्जुना मी तुला काय म्हणतो, योगी भव, तो योगी हो. म्हणजे तत्त्वज्ञानही संपादन कर आणि तत्त्वज्ञानाच्या बरोबर अष्टांग योगाचा सुद्धा अभ्यास कर. योगचित्तवृत्ती निरोध हा तुला जीवनमुक्ती प्राप्त होईल. आणि मग तू युद्ध केलं तरी काही अडचण नाही. म्हणून भगवंताला अपेक्षा की अर्जुनाने योगी व्हावं. बरं, कोणता योगी? तर अष्टांग योगाचा अभ्यास करणारा योगी हे बरोबरच आहे, पण तत्त्वज्ञानासहित अष्टांग योगाचा अभ्यास करणारा योगी होतो. कारण नुसत्या अष्टांग योगाने पूर्णता नाही. जर झालं असतं तर चांगदेव महाराजांना पुन्हा शरण यावंच लागलं नसतं. म्हणून ब्रह्मज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. आणि ब्रह्मज्ञान हा ज्ञानयोगी त्याच्याबरोबर दुसरा अष्टांग योगाचा अभ्यास करतो, सह अभ्यास करतो, तसा तो योगी हो. म्हणजे तुला जगताचा विक्षेप काहीच करणार नाही, अशी भगवंताची अपेक्षा आहे. बरं, यावर ज्ञानोबाऱ्यांचं स्पष्टीकरण. जया लाभाची आशा करोनी धैर्य बाहूचा भरवसा, घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ, काज ये एक वस्तू लागी, बाणोनी ज्ञानाचे वज्रांगी, झुंजत प्रपंचेसी समरंगी ज्ञानी एका, अथवा निलागे निसरडा, तपोदुर्गाचा आडकडा, झोंबती तपिये चाडा जयाचिया, जे भजतिया भज्य याज्ञिकांचे याज्य, एवं जे पूज्य सकळा सदा, तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण, जे साधकांचे कारण सिद्ध तत्व, मनोनी कर्मनिष्ठावंद्य, तो ज्ञानियांसी वेद्य, तापसांचा आद्य तपोनाथ. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. जवळपास 6 ओव्यांचा एक पूर्ण संबंध आहे हा, किंवा पूर्ण प्रबंध आहे. हे सगळ्या ओव्या एकमेकामध्ये गुंफलेल्या आहे आणि सगळ्यांचा अर्थ एकत्र करावा लागतो. तर पहिल्यांदा श्लोकामध्ये आलेले 3 जण घेतलेले आहे, पण ज्ञानोबांनी क्रम बदलला. बरं, श्लोकातला पहिला क्रम आहे तपस्वी, दुसरा ज्ञानी, तिसरा कर्मी आहे. ज्ञानोबांनी क्रम बदलला. ज्ञानोबांनी पहिला घेतला कर्मी म्हणजे कर्म करणारा, दुसऱ्या क्रमांकाला ज्ञानीच ठेवला आणि तिसऱ्या क्रमांकाला तपस्वी. आता ही ज्ञानोबांच्या हातवटी आहे. बघा, जया लाभाची या आशा करोनी धैर्य बाहूचा भरवसा, घालीत षटकर्माचा धारसा. धारसा म्हणजे प्रवाह, ज्याला आपण पाण्याची धार म्हणतो की नाही, प्रचंड प्रमाणामध्ये वाहणारी धार असते, त्याला धारसा किंवा प्रवाह म्हणतात. मग या प्रवाहामध्ये ह्या कर्माचा प्रवाह आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे अहंकाराचा परित्याग करून आणि फलासक्ती सोडून ईश्वरार्पण बुद्धीनं केलं जातं. अशा पद्धतीनं जो निष्काम कर्म करतो आणि कर्मच मला मोक्ष देईल अशी ज्याची कर्मावर श्रद्धा आहे त्याला म्हणतात कर्मनिष्ठ. तो कायम कर्मातच राहतो. मग कर्माने मोक्ष मिळतो का? खरं असं आहे, कर्माने मोक्ष मिळतच नाही. आणि दुसरं आहे कर्माने मोक्ष मिळतो. आणि आत्ताच 2 वाक्य विरुद्ध बोलतात. कर्माने मोक्षही मिळत नाही आणि मिळतो, असं का बरं? तर त्याचं कारण असं आहे, साक्षात कर्माने मोक्ष मिळत नाही. कर्म मोक्ष देऊ शकत नाही, पण मोक्षाकरता जे ब्रह्मज्ञान लागतं आणि ते ब्रह्मज्ञान राहण्यासाठी ज्या अंतकरणाची शुद्धता लागते, तर ती अंतकरण शुद्धता कर्माशिवाय दुसऱ्या कशाने होत नाही. म्हणून कर्म परंपरेनं मोक्षाला कारण आहे. म्हणजे चित्तसे शुद्ध ये कर्म न तो वस्तुपलब्धय, वस्तुसिद्धी विचारेन नर न तो कर्म कोटीभिः. वस्तूची प्राप्ती
हे विचाराशिवाय होऊ शकत नाही कोट्यावधी कर्म केले तर. कारण चित्ताच्या शुद्धीकरताच कर्म कारण आहे, न तो वस्तुपलब्ध आहे. वस्तुमा आत्मवस्तू किंवा परमात्मा, त्याच्यासाठी मात्र कर्माची गरज नाही. पण गरजच नाही असंही नाही. मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी, ते कर्म सबळा लागी आळसू न कीजे. म्हणून कर्म मोक्षाला साक्षात नाही, परंपरेनं कारण आहे. परंपरा म्हणजे काय? मध्यंतरी काहीतरी आधार घेणं आणि मग प्राप्त करणं. जसं की औषध असतं की नाही, तर औषधाने रोग जातो, पण मध्यंतरी सुई लावावी लागते त्या इंजेक्शनमध्ये. म्हणजे ते औषध रोगाला घालवतं पण परंपरेनं. आणि काही औषधं सरळ घ्यावी लागतात मुखामध्ये. तर मग जे सरळ मुखामध्ये घ्यावं लागतं ते साक्षात साधन आहे. आणि ज्याला सलाईन किंवा सुई लावावी लागते तर ते परंपरेनं कारण आहे. तसं कर्म मोक्षाकरताही परंपरेनं कारण आहे. पण कर्मबद्धता मुमुक्ष सोडविले पंडसुता, जैसा रसरीती मरता राखीला विषय. रसरीती म्हणजे रसायनशास्त्र, ज्याला हल्ली आपण केमिस्ट्री म्हणतो, तर ते 18व्या अध्यायामध्ये आलेले आहे. आणि त्या रसायनशास्त्राप्रमाणे जर आपण विष घेतलं तर विष मारणारं आहे. पण रसायनशास्त्राच्या पद्धतीनं घेतलं रसरीती ज्ञानोबा, पण त्याचं प्रमाण ठरलं आहे बरं. मग मारणारं विष जर आपण योग्य प्रमाणात घेतलं तर ते मारत नाही, उलट अंगात गेलेल्या दुसऱ्या विषापासून ते आपल्याला वाचवतं. तसं कर्म बांधणारच आहे. पण कर्म जर योग्य हातवटीनं केलं तर कर्मच आपल्याला कर्माच्या बंधनातून सोडवतं. जसं विषाने विष मारलं जातं तसं कर्माने कर्माचं बंधन सोडवलं जातं. पण ते निष्काम करावं लागतं. म्हणजे फलासक्ती नाही, अहंकाराचा अभिमान नाही, आणि ईश्वराला अर्पण करायचं. हे कर्म करतात, पण कशा करता? आम्हाला कर्मातून स्वर्ग नाही मिळवायचा, आम्हाला मिळवायचा आहे मोक्ष. म्हणून जया लाभाची आशा, ज्या मोक्ष लाभाच्या आशेनं, त्यांना माहिती नाही की मोक्ष हा ज्ञानानेच मिळतो. पण जाऊ द्या, कर्मावर का निष्ठा असे ना, पण तो सुद्धा चांगलाच आहे. कारण जगातली प्रत्येक साधक लगेच काही ज्ञान प्राप्त नाही करत, त्याचे पर्याय ठरलेले आहे. अगोदर तो कर्म करतो, उपासना करतो, मग तत्त्वज्ञानाचं श्रवण करतो. एखादी व्यक्ती आता तत्त्वज्ञानामध्ये रंगली असेल आणि जर त्याला श्रवण केल्यावर सगळं आकलन होत असेल तर त्याने उपासना आणि कर्म मागच्या जीवनात भरपूर केलेलं आहे, ते फलबल कल्पे आहे. आता परत त्याने ते करायचं नाही. नाही तर मग लोण्याचा गोळा घेतला आणि दिला टाकून आणि नंतर हाताला चाटत बसला, तर हे जसं कर्मलेढी न्याय म्हणतात हे जसं चुकीचं आहे, तसं आता तत्त्वज्ञान हातात आलं ते सोडून दिलं आणि बाकीचं करत बसला, ते अगोदरच झालेलं आहे. म्हणून एकदा योग्य प्रकारचं साध्य मिळालं की साधनाचा त्याग आपोआप होत असतो. पण हा कर्मनिष्ठ आहे. जया लाभाची आशा, ज्या मोक्ष प्राप्तीच्या आशेनं किंवा ज्या परब्रह्म प्राप्तीचा लाभ व्हावा, आत्मलाभ व्हावा या आशेनं तो काय करतो? धैर्य धारण करतो. जरी आपल्याला कर्म करत असताना शिथिलता आली, शरीरामध्ये त्राण राहिलं नाही, तरी पुन्हा उत्साह धारण करणं याला म्हणतात धैर्य. आणि धैर्य हा एक प्रकारचा बाहू आहे. त्या बाहुबळाने तो षटकर्माचा धारसा भरवसा घालीत. षटकर्म आहे, 6 प्रकारचं कर्म. कोणतं कोणतं? अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह. तर ही 6 कर्म गृहस्थांनी करायचे असतात. या षटकर्माच्या प्रवाहामध्ये कर्मावर श्रद्धा असणारा कर्मनिष्ठ या कर्माच्या 6 प्रकारच्या प्रवाहामध्ये उडी टाकतो. पण त्याला कर्माचं अनित्य फळ नाही मिळवायचं आहे त्याला परब्रह्म प्राप्ती. पण कर्म मात्र तो करतो आहे. अशा कर्म करणाऱ्यापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ हे सांगायचे पुढे. का अथवा जिये एक वस्तू लागी, ज्या एका वस्तूच्या प्राप्तीसाठी ज्ञानी पुरुष काय करतात? बाणोनी ज्ञानाचे वज्रांगी. बाणणे म्हणजे धारण करणे, आणि तत्त्वज्ञानाचं वज्राप्रमाणे अंगी म्हणजे चिलखत. आपल्या अंगावर ते तत्त्वज्ञानाचं चिलखत धारण करतात. आणि मग चिलखत धारण केलं तर युद्ध करावं लागतं. कोणाबरोबर युद्ध करतात? युद्ध करतात प्रपंचाबरोबर. झुंजत प्रपंचेसी समरंगी ज्ञानी एका. समरंग म्हणजे काय? युद्धभूमी. प्रपंच नावाची युद्धभूमी आहे. आणि या युद्धभूमीतला साधक मोक्ष किंवा ब्रह्मप्राप्तीच्या राज्यापर्यंत निघालेला आहे. पण मध्यंतरी प्रपंच आडवा येतो ना,
आगापै पंडोकुमारा एता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वाभासुजो. मग या प्रपंचातलं विषयाचं आकर्षण, विषयभोगाच्या वासना, अनेक प्रकारचे प्रतिबंध हे त्या साधकाला प्रतिबंध करतात. ते तर आडवा वया आले, दोष वैरीचे धोपटिले, तया माझे पहिले देह अहंकार, अहंकारम बलम दर्पम, कामम क्रोधम परिग्रहम, विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. तर हे सगळे विकार त्याला प्रतिबंध करता हे प्रपंच आहे, ज्याच्यामध्ये पंच विषयाचा विस्तार किंवा पंचमहाभूतांचा विस्तार त्याला प्रपंच म्हणतात. आणि या प्रपंचामध्ये तो युद्धभूमीमध्ये उतारला, पण मग युद्धामध्ये आपल्याला यांचे बाण लागू नये तर त्याने चिलखत धारण केलं. हा ज्ञानी पुरुष आहे. कोणतं चिलखत? तत्त्वज्ञानाचं वज्राप्रमाणे कठीण असणारं चिलखत. आणि मग अंगात चिलखत असेल तर आपल्याला हजारो जरी घाव बसले तर काही होत नाही. जैसे वज्र कवच लिहिजे, मग शस्त्रांचा वर्षा वसाहीजे, परी जैते शिवरीजे आचोम बेत. गुरुवर्य वैकुंठवाशी श्री विठ्ठल महाराज गुलेबाबा सांगायचे, बुवा चिलखत अंगामध्ये होतं. छत्रपती शिवाजी महाराज वाचले. शिवाजी महाराजामुळे आपला महाराष्ट्र वाचला आणि महाराष्ट्रामुळे संपूर्ण हिंदुस्थान सुरक्षित झाला. चिलखत महत्त्वाचं आहे. प्रतापगडाच्या प्रसंगाला राजांनी ठरवलं की आपल्या शत्रूची भेट घ्यायची. जायचं कसं? मित्र फार चांगले होते. त्यांनी सांगितलं, राजा आम्हाला असं वाटतं की तुम्ही शिलबंद करावं. शिलबंद म्हणजे अंगामध्ये चिलखत परिधान करावं. चिलखत परिधान केलं आणि अगदी पातळ कपडा वरती परिधान केला, ओळखू नाही आलं ते. शत्रूने गुपचूप ते हत्यार आणलंच होतं. प्रहार केला तर अंगावरचा अंगरखा फाटला, पण चिलखतामुळे राजे वाचले आणि तेवढ्या वेळामध्ये कोथळाच बाहेर काढला. मग चिलखत महत्त्वाचं आहे. चिलखत असेल, शस्त्राचा घाव अंगापर्यंत लागत नाही. तसं तत्त्वज्ञानाचं वज्राप्रमाणे चिलखत असेल तर मग राज्य चालवलं काय आणि युद्ध केलं तरी कर्माचं पाप पुण्याचे शस्त्राचे आगाव होत नाही. म्हणून भक्तराज अर्जुनाने पहिलं ज्ञान संपादन केलं, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. पण पुढील साधावया कार्यार्थ, मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघवणे दी. भक्तराज अर्जुन कृतकृत्य झाले. आता काही करण्यासारखं आहे का? नाही. पण वाट्याला आले कर्म केलं, करिष्ये वचनम तव, युद्ध केलं. म्हणून जर तत्त्वज्ञान झालं आणि युद्ध केलं तर पाप पुण्य लागत नाही. तत्त्वज्ञान झालं जनकाप्रमाणे राज्यकारभार चालवला, पाप पुण्य लागत नाही. पण तत्त्वज्ञान महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा तत्त्वज्ञान संपादन करावं. आपला निश्चय व्हावा, मी ब्रह्मच आहे, मी देहधारी व्यक्ती नाही, देहात सापडलेलं चैतन्य आहे, पण यापेक्षा निर्विकार, असंग, वेगळा असं जर आपल्याला स्वरूप ज्ञान झालं तर मग हे तत्त्वज्ञान निश्चय हा एकदाच होतो. आणि मग कर्म केलं कोणत्याही प्रकारचं तर त्याला लेप लागत नाही. प्रपंचाबरोबर युद्ध करतात, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. पण त्यांचं मात्र उद्दिष्ट काय? हे युद्ध प्रपंचाबरोबर प्रपंचासाठी नाही करायचं. प्रपंच आडवा येतो म्हणून युद्ध करायचं. आणि प्रपंचाचा आडवं येणारा प्रतिबंध झाला का जी एक वस्तू लागी, ज्या एका आत्मवस्तूसाठी हे युद्ध आहे. नाहीतर प्रपंचाचं काही साधू पुरुषांना असं काही तिटकारा नाही, त्याचं ते द्वेष नाही करत. आणि खरं आहे, ईश्वर सृष्टीचा त्यागही होत नाही. मानसिक जे द्वैत आहे ते आपल्या बंधनाला कारण आहे, त्याचा त्याग करायचा. का जी एक वस्तू लागी, ज्या एका परमात्मा आत्मवस्तूच्या प्राप्तीसाठी बाणोनी ज्ञानाचे वज्रांगी, झुंजत प्रपंचशी समरंगी ज्ञानी एका. ज्ञानी पुरुषसुद्धा आत्मप्राप्तीसाठी प्रयत्न करतात, कर्मनिष्ठसुद्धा आत्मलाभासाठी प्रयत्न करतो. धैर्यबाहू काय म्हटलं आहे बरं? त्याचं कारण आहे, कर्म आता केलं की लगेच फळ नाही ना मिळत. कर्म आता केलं तर उत्कट असेल तर या मरणाच्या अगोदर मिळतं, नाहीतर आगामी जन्मात तोपर्यंत वाट पाहिजे, धैर्यच लागेल ना. त्याला धैर्य लागतं. नाही महाराज आम्ही पुण्य केलं, कधी फळ मिळणार आहे? इतक्या लवकर नाही. काही माणसं तुळशीची माळा परिधान करतात, 6 महिने झाले हो, अजून देव स्वप्नात आला नाही. अरे ज्यांचे 60-60 वर्ष झाली त्यांना नाही स्वप्न पडणार, 6 महिन्यात काय होणार आहे? धैर्य लागतं, धैर्य. अथवा निलागे निसरडा. निलागे म्हणजे लाग म्हणजे आधार, निलागे म्हणजे ज्याचा आधार लागत नाही. निलागे निसरडा, ज्याला आधार नाही, जो घसरत आहे. असे तप आहेत ना, तप करण्यासाठी खूप एकाग्र असावं लागतं. आणि तपात निश्चय केला तर प्रतिबंध येतात, पण बाजूला सारावे लागतात. तपामध्ये सगळे माणसं नाही ना टिकत. निश्चय सुरुवातीला आरंभ शूर तर सगळे असतात,
प्रवास नाही ना करत. दररोज सकाळी 4ला उठणे नियम असतो. आम्ही नियम करतोच ना, पण नाही होत प्रवासामुळे. कारण का? निसरडा मार्ग आहे. अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा. ज्ञानोबारा म्हणतात तप हा एक प्रकारचा किल्ला आहे आणि आडकडा म्हणजे अर्धा तुटलेला कडा आहे. तप करणं म्हणजे एक प्रकारचा किल्ला, पण तो सुद्धा कसा? ज्याचा अर्धा तुटलेला कडा आहे, म्हणजे धोकादायक आहे. धोकादायक असणारा तप नावाच्या किल्ल्यावर चढायचं आणि तिथं पुन्हा आधारही नाही कोणता. एरवी तरी आपल्या दोराचा आधार, शिडीचा आधार घेता येतो. पण काही कडे असे असतात. आपण शिवनेरी किल्ला पाहिला, रायगड पाहिला की त्या ठिकाणी काही टकमक टोक आहे. एखाद्याने गुन्हा केला की त्याला तिथून ढकलून द्यायचं आहे, तिथून चढता येत नाही. किंवा सिंहगड जो आहे ना, तानाजी मालुसरे यांनी जो जिथून सर केला, चढले, तर तिथं काही व्यवस्थाच नव्हती. चढण्यासाठी आधार नाही मिळत, ते मात्र चढले. अमावस्यालाच आक्रमण ठरलं होतं, पण अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी आणि अगोदरच्या दिवशी सारखाच अंधकार असतो. अगोदरचा दिवस निवडला. ते याच्यावरून ते पन्हाळा आणि विशाळगडाचा सुद्धा प्रसंग असाच आहे. म्हणजे एखाद्या किल्ल्यावर चढून जायचं असेल आणि जर त्याचा कडा तुटलेला असेल अर्धा, तर कधी ढासळेल काही सांगता येत नाही. पुन्हा वाट घसरण आहे, आधार नाही. हे जसं कठीण आहे तसं तपसुद्धा कठीणच आहे. पण झोंबती तपिये चाडा जयाची. हे तपस्वी पुरुष असतात ना, ज्या परमात्म प्राप्तीची इच्छा आहे, म्हणून झोंबती तपाचं धैर्यपूर्वक अनुष्ठान करतातच. मग ज्या तत्वासाठी एवढं करायचं, ते तत्व कसं आहे? ते तत्व सर्वांचं एकमेव साध्य आहे. ते आहे परब्रह्म तत्व. आणि या परब्रह्म तत्वाच्या प्राप्तीसाठी कर्मनिष्ठ, ज्ञाननिष्ठ आणि तपस्वी लोक प्रयत्न करतात. या तपस्वी लोकाला जे प्राप्त व्हायचं आहे ती परब्रह्म प्राप्ती योगी पुरुषाला झालेलीच आहे. म्हणून जर तपस्वी, याज्ञिक हे सगळे ज्याच्यासाठी प्रयत्न करतात ते परब्रह्म महायोगी झाला, म्हणजे योग्याच्या प्राप्तीसाठी सगळेजण प्रयत्न करतात असा. जे भजती या भज्य. भज्य म्हणजे भजन करण्यास योग्य. भजन करणाऱ्या सगळ्या साधकांचं भजन ज्यासाठी चालू आहे ते परब्रह्म तत्व आहे. याज्ञिकांचे याज्य. याज्ञिक पुरुष यजन करण्याच्या माध्यमातून ज्याची प्राप्ती करून घेतात, असं याज्ञिकांचे याज्य किंवा एवम याप्रमाणे जे पूजनीय सकळा सदा. पूज्य म्हणजे पूजा करण्यास योग्य, म्हणजे भजन करण्याचं भज्य आहे परमात्म तत्व. याज्ञिकांचं याज्य ते तत्वच आहे. आणि सर्व लोकांना कायमचं सदैव जे पूजनीय आहे, पूजा करण्यास योग्य असं जे परब्रह्म तत्व, त्या परब्रह्म तत्वाशी योगी पुरुष वेगळा राहिला नाही. तेचे म्हणजे तेच तत्व आणि तो नाम तो योगी. आपण स्वये झाला निर्वाण. निर्वाण म्हणजे सर्वात शेवटचं, ज्याच्या प्राप्ती पलीकडे आता कोणती प्राप्तीच नाही, असं शेवटचं जे तत्व आहे. सगळ्या जगाचा बाध निषेध झाल्यानंतर जे शिल्लक राहतं आणि ज्याच्या पलीकडे आता काही प्राप्तव्य नाही, याच्या पलीकडे संपली प्राप्ती आता, असं जे निर्वाण तत्व आहे त्याला परब्रह्म म्हणतात. आणि हा योगी पुरुष तेचे तो स्वये झाला, म्हणजे स्वतः परब्रह्म झाला. म्हणून कर्मनिष्ठ, तपस्वी आणि ज्ञानी ज्या परब्रह्माची प्राप्ती करतात ते परब्रह्म हा स्वय झालेला आहे. स्वये झाला आपण. आणि जे कसं आहे, साधकांचे कारणसिद्ध तत्व. कारण म्हणजेच काय? प्राप्तीचं एकमेव ठिकाण किंवा कारण शब्दाचा प्रयोजन असा एक अर्थ होतो. जे साधकांचं प्रयोजन आहे आणि जे तत्व अगोदर सिद्ध म्हणजे तयार आहे, ज्याच्या सिद्धीसाठी कोणत्या प्रमाणाची गरज नाही, उलट त्याच्यामुळे सगळ्यांची सिद्धी होते, ते स्वतः सिद्ध आहे. असं जे साधकांचं सिद्ध तत्व जीवनाचं प्रयोजन आहे आणि तेच तो स्वतः झालेला आहे. म्हणून जो योगी पुरुष आहे ना, तो सगळ्यांना वंदनीय आहे. मनोनी कर्मनिष्ठा वंद्य, तो ज्ञानियांसी वेद्य, तापसांचा आद्य तपोनाथ, इतकं त्याचं गौरव केलेला आहे. मनोनी कर्मनिष्ठा, जे कर्मात ज्यांची निष्ठा आणि तराम स्थिती आहे त्यांनासुद्धा वंदनीय हा योगी पुरुष आहे. किंवा ज्ञानी पुरुष विचार करता, आम्हाला ज्ञानाच्या द्वारे ज्या तत्वाला जाणायचं
ते तत्व तुम्हीच आहात. ज्ञानी पुरुषाला सुद्धा तो वेद्य म्हणजे जाणण्यास योग्य आहे. म्हणजे कर्मनिष्ठाला वंदनीय आहे. ज्ञानी पुरुषाला तो जाणण्याचा विषय आहे. ज्ञानाच्या द्वारे त्याला जाणलं जातं असं आहे. आणि तापसांचा आद्य तपोनाथ, तपस्वी पुरुषांचा आद्य सगळ्या तपांचा स्वामी नाथ असा हा योगी पुरुष आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात योगी पुरुष एवढा श्रेष्ठ आहे की ज्याला कर्मनिष्ठ पुरुष वंदन करतो. ज्ञानी पुरुष त्या योगी पुरुषाला परब्रह्मत्व असल्यामुळे जाणण्यासाठी प्रयत्न करतो. आणि तपस्वी पुरुषाचा तो तर तपस्वीच आहे असं त्या योगी पुरुषाचं स्तवन केलं आहे. आणि म्हणून भगवंताला वाटतं तो योगी झालं पाहिजे बरं अर्जुना. म्हणून या ते कारणे तो ते मी सदा म्हणे, असं 2 ओव्याचा एकत्र विचार आहे पुढे. तर ते चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.